नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या व्हिडिओमध्ये. तर मागील व्हिडिओमध्ये आपण भारतातील महत्त्वाची औद्योगिक धोरणं बघितलेली आहेत. आज आपण असा टॉपिक बघणार आहोत ज्याच्यावर आयोगाने वारंवार प्रश्न विचारलेले आहे आणि यावेळी सुद्धा खूप प्रश्न जे आहे या टॉपिकवर विचारले जातील. म्हणूनच या टॉपिकवर आपण सेपरेट लेक्चर ठेवलेलं आहे. याला बाकीच्यांपेक्षा मिक्स नाही केलेलं आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे. तर हे आपलं असणार आहे न्यू इंडस्ट्रियल पॉलिसी ड्युरिंग इकॉनॉमिक रिफॉर्म्स 1991. ओके. भारताचे नवीन औद्योगिक धोरण 1991. म्हणजे हे तुम्ही असं म्हणू शकतात ना की एक घर असेल, एक 4 दिवारीचं घर असेल, एक घर बांधलेलं असेल, ते घर पूर्ण पाडून टाकलं आणि नवीन घर बांधलं असं म्हणू शकतात तुम्ही. त्याच पद्धतीने भारताच्या सगळ्या इंडस्ट्रियल पॉलिसी एकीकडे आणि ही इंडस्ट्रियल पॉलिसी एकीकडे असं तुम्ही याचं बायफर्केशन करू शकतात. म्हणजे आतापर्यंत जे झालं ना ते सरकार सगळं विसरून गेली, सरकारने ते सगळं बंद केलं आणि सरकारने सांगितलं की आजपासून ही नवी पॉलिसी असेल. ज्या काही त्या काळातल्या इंडस्ट्री असतील ना त्यांच्यावर खूप मोठा प्रभाव पडला आणि येणाऱ्या इंडस्ट्रीजला खूप जे आहे तर ते चांगली कामगिरी करण्याची संधी मिळाली किंवा सरकारने जे आहे ना याच्यामध्ये काढता पाय घेतला. या इंडस्ट्रियल पॉलिसीचा एकच महत्व होतो की सरकारने काढता पाय घ्यायचा. आता याच्या मागे थोडीशी एक ना ऐतिहासिक पार्श्वभूमी, थोडीशी पार्श्वभूमी तुम्हाला सांगतो. आता काय झालं, 90च्या दशकात खूप महागाई वाढण्यात आली आणि गल्फ वॉर स्टार्ट झाली. पेट्रोलचे प्राइसेस वाढले. आज जसे पेट्रोलचे भाव वाढलेत ना त्यावेळी पण पेट्रोलचे भाव वाढले आणि सरकारकडे पैसेच राहिले नाही. आज जशी श्रीलंकेची हालत आहे ना, म्हणजे तुम्ही जर फॉलो करत असाल तर श्रीलंकेकडे पेट्रोल आयात करायला, अन्नधान्य आयात करायला पैसे नव्हते. भारताकडे सुद्धा तसंच होतं, फक्त 2 हप्ता पुरेल एवढेच पैसे उरलेले होते. म्हणजे फॉरेन करन्सी, इंडियन करन्सी नाही, तर डॉलर फार कमी पडलेले होते. मग बाहेरचा जर ट्रेड करायचा असेल ना बाहेरच्या जगाशी तर आपल्याला डॉलर लागतो. त्याच्यात आपण रुपये नाही घेऊन जाऊ शकत की हे घ्या 100 रुपये आणि आम्हाला द्या. तर तसं नाही, तिथं आपल्याला डॉलर लागतात आणि आपल्या देशात जर डॉलरच नसेल तर आपण कशी आयात करू. मग सरकारला प्रश्न पडला. मग आपल्या सरकारने ना IMF कडे गेलं. आपले मनमोहन सिंग जे आहे ना त्यावेळी वित्तमंत्री होते, लक्षात ठेवा. त्यावेळेचे वित्तमंत्री कोण होते, धोरण कोणी मांडलं होतं हे, तर हे मनमोहन सिंग यांनी मांडलं होतं. त्यावेळेचे ते वित्तमंत्री होते. ते गेले IMF कडे. IMF ला सांगितलं आम्हाला पैसे द्या. IMF ने नकार दिला. नाही, आम्ही तुम्हाला पैसे देऊ शकत नाही, तुमची सिच्युएशन चांगली नाही, तुमच्या देशामध्ये काही स्टेबिलिटी वगैरे नावाचा प्रकार नाही आहे. मग भारताने ना खूप सोनं काढलं. भारताच्या रिझर्व्ह बँकेमध्ये ना खूप सोनं होतं. मग एक गेलं बँक ऑफ जपानमध्ये आणि एक गेलं बँक ऑफ इंग्लंडमध्ये. म्हणजे जवळपास 500 टन एवढं जे आहे ना सोनं एअर इंडियाच्या विमानावरून जात होतं, रातोरात जात होतं. मग एका इंडियन एक्सप्रेसच्या पत्रकाराने ना गुच्छ फोटो काढून घेतला आणि दुसऱ्या दिवशी पेपरला टाकला आणि त्या दिवशी कळालं की भारत जे आहे ना तर हा संकटात आहे. ओके. तर याचं कारण काय होतं, कारण की राजीव गांधीजी यांचं सरकार जेव्हा पडलं ना नंतर, तर त्याच्यानंतरच्या कालावधीत खूप जे आहे ना अनस्टेबल सरकार आलं, ते व्यवस्थित डिसिजन घेऊ शकलं नाही. मग 1991 मध्ये जे आहे ना एक स्टेबल सरकार आलं, नरसिंह राव. मग जेवढं क्रेडिट आपण मनमोहन सिंग यांना देतो ना तर तेवढंच क्रेडिट नरसिंह राव यांचं आहे. हे पाठीशी उभे राहिले. यांनी सांगितलं मनमोहन सिंग, तुम्हाला जे चेंजेस करायचे आहेत ना भारताला वाचवण्यासाठी, भारताची आर्थिक जी घडामोडी आहे ती वाचवण्यासाठी तुम्हाला जे काही करायचं असेल ना ते तुम्ही करू शकता. मग त्याच्यानंतर सरकारने खूप मोठे प्रयत्न केले आणि हे जे प्रयत्न आहे ना हे प्रयत्न आपण IMF ला दाखवले. IMF ने आपल्याला बेल आउट पॅकेज दिलं आणि त्याच्यानंतर आज जे आपण भारत बघतो ना की इतका मोठा भारत झालेला आहे, इतका समृद्ध झालेला आहे. आज जे आहे ना IMF भारताकडनं भीक मागते की तुम्ही जे ना तर ते गहू निर्यात बंदी काढा, साखर निर्यात बंदी काढा, नाही तर बाकीचे लोक जगणार नाही. म्हणजे बघा, एक काळ असा होता की आपल्याला बाकीच्या देशातनं गहू वगैरे आयात करावं लागायचे, आपण यांच्या भीक मागायचो आणि हे आपल्याकडे आज भीक मागतंय. हे कशामुळे होतं, जेव्हा आपण एक स्ट्रॉंग चांगली पॉलिसी आणतो ना, म्हणजे याचं क्रेडिट सुद्धा आपल्याला द्यावं लागेल की जी 1991 ची पॉलिसी होती त्याच्यामुळे भारतात इतक्या चांगल्या प्रमाणावर इंडस्ट्री झाल्या, इतका सरकारला रेव्हेन्यू आला की सरकार वेगवेगळ्या पॉलिसी राबवू शकले. ठीक आहे. ही होती एक पार्श्वभूमी तुम्हाला समजण्यासाठी, थोडंसं इंटरेस्ट जागृत होण्यासाठी की का ही एवढी महत्वाची आहे. ओके. याने भारतातला जे आहे ना तर ते कहा राजा भोज कहा गंगू तेली अशा कन्सेप्ट मध्ये टाकलेलं आहे. समजलं का तुम्हाला? तर सुरू करूया. तर देशातील गंभीर आर्थिक अस्थिरतेच्या काळात भारत सरकारने 1991 मध्ये बहुप्रतीक्षित उदारीकृत औद्योगिक धोरण जाहीर केले. उदारीकृत म्हणजे काय की लिबरलाइज. लिबरलाइज म्हणजे काय, तुम्ही बघा काही व्यक्ती असतात लिबरल असतात, फार म्हणजे उदार धोरणाचे असतात. असं नाही की कोणालाही पैसे देतात त्याला उदारीकरण नाही म्हणतात की एकदम उदार आहे, त्याच्याकडे कधी पण मागायला गेलो तो देऊन देतो, तसं. त्याचे विचार जे ना उच्च दर्जाचे आहेत. म्हणजे तो एक खुला स्वभावाचा आहे की तो असा भेद नाही करत, तो असं कोणाला वाटत नाही कशा जातीपातीच्या आणि कशाच्या चौकटीत, तो लिबरलाइज आहे. त्याच पद्धतीने इकॉनॉमीमध्ये लिबरलाइज म्हणजे काय की बंधनमुक्त, कोणाचंच बंधन नाही, कोणालाच काही विचारणार नाही आणि कोणाशी काही सल्ला घेणं नाही, याला लिबरलाइज म्हटलं जातं इकॉनॉमिक टर्म्समध्ये.
या धोरणाचा उद्देश होता की कार्यक्षमता वाढणे, म्हणजे इफिशियन्सी वाढवणे, आणि जी आर्थिक विकास आहे तर त्या आर्थिक विकासाला चालना देणे, गती देणे. हे धोरण 24 जुलै 1991 जाहीर झालं होतं. याला LPG रिफॉर्म्स असं पण म्हणतात बरं का. LPG रिफॉर्म्स, लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन आणि ग्लोबलायझेशन. लिबरलायझेशन म्हणजे उदारीकरण, प्रायव्हेटायझेशन खाजगीकरण, ग्लोबलायझेशन म्हणजे जागतिकीकरण. ठीक आहे. तत्कालीन पंतप्रधान कोण होते? नरसिंहराव. त्यावेळी कोणी धोरण मांडलं? वित्तमंत्र्यांनी. ओके. आपले वित्तमंत्री जे नंतर भारताचे पंतप्रधान सुद्धा झाले, डॉक्टर मनमोहन सिंग. या धोरणाची वैशिष्ट्ये काय होती? तर या धोरणाने सार्वजनिक क्षेत्राचं आरक्षण रद्द करण्यात आलं. आपण आतापर्यंत काय पाहिलं की 48 मध्ये जवळपास 4 भागात विभागणी करण्यात आली आणि त्याच्यामुळे 3 इंडस्ट्री सरकारने राखीव ठेवल्या आणि बाकीच्या इंडस्ट्रीजवर सुद्धा लायसन्स थ्रू कंट्रोल ठेवलं. 1956 मध्ये 4 इंडस्ट्री, त्याच्यानंतर 77 मध्ये सुद्धा काही पॉलिसी, आणि त्याच्यानंतर 80 मध्ये सुद्धा त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यात आलं. म्हणजे आपल्याला असं दिसतं की प्रत्येक क्षेत्रात सरकार इंटरफेअर करते ना, प्रत्येक क्षेत्र स्वतःसाठी राखीव ठेवते, म्हणजे राखीव ठेवते. मग याच्यामध्ये असं करण्यात आलं की सार्वजनिक क्षेत्राचं आरक्षण रद्द करण्यात आलं, म्हणजे डी रिझर्वेशन ऑफ पब्लिक सेक्टर्स. पब्लिक सेक्टर म्हणजे काय? गव्हर्नमेंटने सांगितलं की नाही, आम्हाला आहे ना आता उद्योगामध्ये रस नाही राहिला. आमचं काम असेल की देशाची सुरक्षा बघणं, देशाचा विकास बघणं, हे आम्हाला उद्योगमध्ये चालवण्यात आता रस राहणार नाही, ते उद्योग बाकीच्या लोकांनी चालवायचे. मग सार्वजनिक क्षेत्राचं आरक्षण रद्द करण्यात आलं. पूर्वी सार्वजनिक क्षेत्रासाठी आरक्षित असलेली क्षेत्र कमी करण्यात आली, परंतु याच्यामध्ये अट टाकण्यात आली. ओके. जसं असेल की शस्त्रास्त्रे आणि दारुगोळा म्हणजे डिफेन्स, अणुऊर्जा, खनिज तेल, रेल्वे वाहतूक आणि खाणकाम यांसारख्या 5 उद्योगांना जे आहे ना फक्त सार्वजनिक क्षेत्र असेल, म्हणजे गव्हर्नमेंटच असेल. आधी पण ते होतं, पण आधी खूप सारे इंडस्ट्री होता ना ज्याच्यात गव्हर्नमेंट मोनोपोली होती, लायसन्स राज होता, मग त्याच्या कंट्रोल करायची. इथं पण सरकारने सांगितलं, पण असं नाही केलं सरकारने रातोरात. म्हणजे ह्या LPG पॉलिसी आहे ना या खूप देशाने राबवल्या. तुम्हाला सांगतो, हे श्रीलंकेने पण राबवल्या, रशियाने पण राबवल्या. परंतु त्या देशात त्यांनी कसं केलं? रातोरात बदल करून टाकला, रातोरात सगळ्या सरकारी कंपन्या विकून टाकल्या, रातोरात प्रायव्हेटायझेशन केलं. भारताने तसं नाही केलं. भारताने काय सांगितलं की सावकाश होईल, हळूहळू. म्हणजे त्यावेळी म्हणजे असं म्हटलं असेल गव्हर्नमेंट की सगळे गाणी वाजतील, हळूहळू होईल. ठीक आहे. तर त्यावेळी 5 सेक्टर राखीव ठेवण्यात आले. त्याच्यामध्ये आर्म्स अँड ॲम्युनिशन, ॲटॉमिक एनर्जी, मिनरल ऑइल, रेल ट्रान्सपोर्ट आणि मायनिंग. परंतु सध्या केवळ 2च क्षेत्रे, म्हणजे असं जर विचारलं 2022 मध्ये कुठली 2 क्षेत्र आरक्षित आहे, तर एक आहे ऑटोमिक एनर्जी, कारण की ही न्यूक्लिअर फार महत्वाची, आणि रेल्वेला तुम्ही माहिती आहे की सगळ्या ठिकाणी आता न्यूज चालू आहे की रेल्वेला प्रायव्हेट करा, प्रायव्हेटायझेशनचं चालू आहे, पण खूप मोठ्या प्रमाणावर विरोध होतोय जनतेचा, म्हणून रेल्वे अजून सुद्धा प्रायव्हेट झालेली नाही, खाजगी क्षेत्रासाठी नाही आहे अजून. रेल्वे प्लॅटफॉर्म यांचं खाजगीकरण झालेलं आहे, लक्षात ठेवा. रेल्वे ट्रान्सपोर्ट इथं म्हटलेलं आहे बघा. तुम्ही बघा, रेल्वेची माल वाहतूक आहे ही पण थोडीशी प्रायव्हेटायझेशन झाली, नवीन रेल्वेला पण परवानगी देण्यात आली, खाजगी रेल्वेचे प्लॅटफॉर्मचं कधी खाजगीकरण होईल, पण ओरिजिनल जी रेल्वे आहे ना, जी पॅसेंजरला घेऊन जाते, आपल्या सामान्य जनतेला घेऊन जाते, त्याचं अजूनही खाजगीकरण झालेलं नाही. आणि ॲटॉमिक एनर्जीमध्ये तर आपण कोणाला देऊ शकत नाही खाजगीला. उद्या समजा त्याने न्यूक्लिअर गोळा करून पाकिस्तानला विकून दिले, चायनाला विकून दिले, बांगलादेशला विकून दिले, मग म्हणूनच ॲटॉमिक एनर्जी सरकार सोडणार नाही. ठीक आहे. पुढचं बघूया. परवाना पद्धत रद्द करण्यात आली. आधी जे ना प्रत्येक गोष्टीसाठी परवाना घ्यावा लागायचा, प्रत्येक गोष्टीसाठी परमिशन घ्यावी लागायची, ही सगळी जी आहे ना तर ती रद्द करण्यात आली सरकारकडून. ओके. फक्त शॉर्टलिस्ट करण्यात आलं काही इंडस्ट्रीजला की तुमच्यासाठी परवाना पद्धती असेल. मग आता फक्त 4 अशा इंडस्ट्रीज आहे ना, ऍट प्रेझेंट 4 असे उद्योग आहे ना की ज्यांना लायसन्स घेणं गरजेचं आहे. आणि लायसन्स का घ्यावं लागतं याचे कारण दिलेत की काहींसाठी सुरक्षा महत्वाची, काही धोरणात्मक आहे आणि काहींसाठी पर्यावरण आहे. या कारण देऊन 4 उद्योग असे सरकारने निवडले आहेत ना की ज्यांच्यासाठी तुम्हाला सरकारकडनं परमिशन घ्यावी लागेल. एक आहे इलेक्ट्रॉनिक एरोस्पेस अँड डिफेन्स इक्विपमेंट, म्हणजे जर तुम्ही AK-47 बनवणार असाल, मिसाईल बनवणार असाल, सॅटेलाइट बनवणार असाल, लॉन्चिंग रॉकेट बनवणार असाल, त्याच्यासाठी तुम्हाला परमिशन घ्यावी लागेल सरकारकडनं. काही हॅझार्डस केमिकल बनवणार आहे, इथं लक्षात ठेवा, सगळे केमिकल नाही बरं का, काहीतरी घातक रसायने. त्याच्यानंतर इंडस्ट्रियल एक्सप्लोजन तुम्ही बनवणार असाल. आणि चौथं सिगार, सिगरेट, टोबॅको, लिकर, हे सगळे जे ना तर ते याच्यात टाकण्यात आलेले आहे. असं नाही की उद्या तुम्ही लिकरचा पण कारखाना टाकून द्यावा. ओके. त्याच्यासाठी सुद्धा परमिशन लागणार आहे. हे 4 उद्योग आहेत. असा प्रश्न येऊ शकतो की कुठल्या 4 खालीलपैकी कुठल्या उद्योगांना सरकारकडनं परमिशन घ्यावी लागते, तर हे सर्व उद्योग आहेत. याच्यावर आयोगाने आधी प्रश्न विचारलेला आहे आणि अजूनही प्रश्न येऊ शकतो. डिसइन्व्हेस्टमेंट ऑफ पब्लिक सेक्टर, याचं तुम्हाला ताजं उदाहरण देऊ का? LICचा IPO आला होता बघा सध्या. याला काय म्हणतात? डिसइन्व्हेस्टमेंट ऑफ पब्लिक सेक्टर. मग ही जी प्रोसेस आहे ना ही ऑनगोईंग आहे, अजून सुद्धा चालू आहे. तुम्हाला लक्षात आहे का, एअर इंडिया सरकारने विकली,
तर त्याला विकणं नाही म्हणत बरं का. म्हणजे असं आपण जनरली साध्या भाषेत म्हणतो की सरकार विकतंय, कंपन्या विकतंय. त्याला कंपनीचं विकणं नाही म्हणत. त्याला एक इकॉनॉमिक्समध्ये छान शब्द आहे, डिसइन्व्हेस्टमेंट. डिसइन्व्हेस्टमेंट म्हणजे काय, की सरकारने आधी इन्व्हेस्टमेंट केली होती ना, सरकारने जेव्हा त्या कंपन्या विकत घेतल्या, बनवल्या, इन्व्हेस्टमेंट केली होती ना, मग डिस्क म्हणजे काय, की विकून दिले. आम्हाला आमची इन्व्हेस्टमेंट द्या, ही घ्या कंपनी, ज्याला घ्यायची असेल त्याला निर्गुंतवणूकरण असं म्हणतात. ओके. सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांची कार्यक्षमता आणि स्पर्धात्मकता वाढवण्यासाठी सरकारची भागीदारी कमी करण्यात आली. सरकारचा रोल हा कमी करण्यात आला पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग मधून. म्हणून तुम्ही बघा, ONGC या बाकीच्या कंपन्या ज्या आहेत ना, तर त्यांना ऑटोनॉमी देण्यात आलेली आहे. परंतु सरकारला जर उद्या नाही परवडल्या ना, तर सरकार ते विकून देऊ शकते म्हणजे काय, डिसइन्व्हेस्टमेंट करणार आहे त्याचं. ठीक आहे. पुढचं, परकीय गुंतवणुकीचे उदारीकरण. आधी असं सरकार विचार करत होतो की बाहेरून जर पैसे आले ना, तर ते बाहेरचे आपल्या इंडस्ट्रीजला कंट्रोल करतील, सरकारवर कंट्रोल करतील, असं सरकारचं एक धोरण होतं. आणि त्याला आपला इतिहास जबाबदार आहे. कारण की ब्रिटिश असंच आले. ब्रिटिश आले, त्यांनी इकॉनॉमिक कॉलनी भारताला बनवण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यामुळे ते खूप वर्ष जे आहे तर ते राज्य करत राहिले. सरकारला असं वाटलं की जर परकीय सत्ता जर आपल्या देशात गाजली, परकीय सत्तेचे जर आपल्याकडे पैसे येत गेले, FDI गेले, तर ते भारताचे उद्योग क्षेत्र कंट्रोल करतील. भारताचे उद्योग क्षेत्र म्हणजे काय, की रोजगार कंट्रोल करतील. रोजगार म्हणजे काय, की ते आपल्यावर दबाव टाकू शकतात. मग सरकारने इतक्या वर्षापासून आहे ना, तर यांना दूरच ठेवलं होतं की तुम्ही दूरच राहा, कारण की आमच्यासाठी आमची सुरक्षितता, आमचा स्वाभिमान हा महत्वाचा आहे थोडासा. परंतु जेव्हा सरकार स्टेबल झालं, कंट्री स्टेबल झालं, तर तेव्हा या परकीय गुंतवणुकीची मदत भासू लागली. ओके. लिबरलायझेशन ऑफ फॉरेन इन्व्हेस्टमेंट म्हणजे या फॉरेन इन्व्हेस्टमेंटचे उदारीकरण करण्यात आले. हे पहिले औद्योगिक धोरण होते ज्यात परदेशीय कंपन्यांना भारतात बहुसंख्य हिस्सा ठेवण्याची परवानगी देण्यात आली. म्हणजे स्टेक ठेवण्याची परमिशन देण्यात आली, म्हणजे शेअर्स विकत घेण्याची परमिशन देण्यात आली. आधी असं होतं की तुम्ही भारतीय कंपन्यांचे शेअर्स विकत घेऊ शकत नाही. मग याच्यामध्ये 47 हाय प्रायोरिटी इंडस्ट्रीज, ज्याच्यासाठी 51% FDI अलाउ करण्यात आला आणि एक्सपोर्ट ट्रेडिंग हाऊसेससाठी 74%. पण आज जर आपण बघितलं ना, तर खूप साऱ्या गोष्टींमध्ये 100% FDI सरकारने केलेला आहे. जर बघितला टेलिकॉम जे सेक्टर आहे, ओके, जे आपण आयडिया वोडाफोन वापरतो, त्याच्यामध्ये 100% FDI आहे. मीडियामध्ये FDI वाढवलेला आहे. इन्शुरन्स सेक्टरमध्ये FDI वाढवलेला आहे. ठीक आहे. FDI म्हणजे काय, की फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट. जी इन्व्हेस्टमेंट एका वर्षापेक्षा जास्त असते त्याला आपण फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट म्हणतो. आणि जी इन्व्हेस्टमेंट शॉर्ट टर्म कालावधीसाठी असते त्याला FFI म्हणतो, फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टमेंट. ठीक आहे. त्याला FFI म्हणतात. आणि FDI म्हणजे जी जास्त असते. FDI म्हणजे काय केलं जातं, FDI म्हणजे कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली जाते. आणि FFI मध्ये काय केलं जातं, भारतीय शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट केली जाते. ओके. शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट केली जाते FFI ने. आणि FDI ने डायरेक्ट ती कंपनी विकत घेतली जाते, किंवा कंपनीमधला काही हिस्सेदारी विकत घेतली जाते, किंवा कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट केली जाते, किंवा नवीन कंपनी स्थापन केली जाते. ठीक आहे. तुम्हाला समजलं असेल काय असतं. परदेशी तंत्रज्ञान करार, फॉरेन टेक्नॉलॉजी ॲग्रीमेंट, ऑटोमॅटिक अप्रुव्हल ऑफ टेक्नॉलॉजी रिलेटेड ॲग्रीमेंट, की जे काही तंत्रज्ञानाशी निगडीत असतील तर त्यांना स्वयंचलित मान्यता असते. स्वयंचलित म्हणजे काय, ऑटोमॅटिक मान्यता असेल, काही सरकारकडे जास्त येण्याची गरज नाही. MRTP ऍक्ट पूर्णपणे रिमूव्ह करण्यात आला आणि त्याची थ्रेशोल्ड जी लिमिट आहे तर ती वाढवण्यात आली. आणि MRTP ऍक्ट हा नंतर 2002 मध्ये कॉम्पिटिशन ऍक्ट जो होता, स्पर्धा कायदा 2002 ने जे आहे तर ती रिप्लेस करण्यात आला. 1991 मध्ये फक्त याची जी लिमिट होती ना, MRTP ऍक्ट काय करण्यात आलं होतं, की फॉरेन मधनं किती पैसे येतील याच्यावर रिस्ट्रिक्शन करण्यात आलं, आणि आपले पैसे फॉरेन मध्ये किती जातील याच्यावर पण रिस्ट्रिक्शन होतं. मग ही रिस्ट्रिक्शनची जी मर्यादा आहे ना, मालमत्तेची मर्यादा, ही काढून टाकण्यात आली. आणि 2002 मध्ये तर हा कायदाच रद्द करून नवीन कायदा आला, त्याचं नाव होतं स्पर्धा कायदा 2002. पुढचं बघूया, या धोरणाचे परिणाम नेमके काय झाले. मग या धोरणाचे परिणाम असे झाले, की आधी जे आपण म्हणायचो लायसन्स, परमिट, कोटाराज, असे जे शब्द आहे ना, तर ते कालबाह्य ठरले, भूतकाळातील गोष्टी ठरल्या. आणि औद्योगिक विकासातील जी ब्युरोक्रॅटिक हर्डल्स होते ना, की जे अधिकारी यायचे, जसं आता तुम्ही इंडस्ट्रियल ऑफिसर बनणार ना, तर तुमची जी जे आहे ना, तर ते रिस्ट्रिक्शन करून ठेवलेले आहेत, मर्यादा टाकून ठेवलेले आहेत. आता तुम्ही असं नाही जाऊ शकता इंडस्ट्रीमध्ये पाय ठेवला. पहिले काय करायचं, इंडस्ट्रीमध्ये पाय ठेवला, ऑफिसर दिसला तर असं वाटायचं की 6 भाग आहे, चलो चलो चलो. तर म्हणजे इतका मानपान, इतकं काही गोष्टी, तो इंडस्ट्री बंद सुद्धा करू शकत होता तो अधिकारी, इतके त्याला अधिकार होते कुठलेही कारण सांगून. तर हे जे आहे ना, तर ते एवढं जे आहे ना, अधिकारीशाही तरी कमी करण्यात आली, नोकरशाही ही कमी करण्यात आली. ठीक आहे. सार्वजनिक क्षेत्राची भूमिका मर्यादित केली, याच्यामुळे सरकारचा भार कमी झाला.
आता सरकारने कंपन्या पण सांभाळायच्या, लोकांना पण सांभाळायचं, देशाची सुरक्षा पण सांभाळायची. आता सरकार काय काय सांभाळणार आहे? मग सरकारने सांगितलं की ठीक आहे, हे पब्लिक सेक्टर घ्या प्रायव्हेटला, जेणेकरून आमच्यावरचं बर्डन कमी होईल. या पॉलिसीनुसार जे मल्टीनॅशनल कंपनीज आहेत तर त्यांना भारतात इझी एंट्री भेटू लागली. म्हणूनच तुम्ही बघतात आयफोन आज भारतात बनतो. सगळ्या मोठ्या मोठ्या कंपन्या आज भारतात आहेत. कशासाठी? कशामुळे? या 1991च्या धोरणांमुळेच प्रायव्हेटायझेशन करण्यात आलं आणि MRTP ऍक्टने जे आहे असेट लिमिट जे आहे वाढवण्यात आली आणि लिबरल लायसनिंग पॉलिसी सरकारने जाहीर केली. या सर्वांचा परिणाम जे आहे ना, कॉम्पिटेटिव्हनेस वाढला. कॉम्पिटेटिव्हनेस केव्हा वाढतं? जेव्हा खूप सारे जे असतील ना त्या सेक्टरमध्ये लोक असतील. समजा माझाच क्लास असेल फक्त इंडस्ट्री इन्स्पेक्टरचा, तर माझी एकाधिकारशाही होऊन जाईल. मी शिकवेल नाही शिकवेल, मी उद्याचा कोर्स 1,00,000ला पण विकेल, राईट? पण नाही, मला माहिती आहे की जर मार्केटमध्ये 10 लोक असतील ना तर मी क्वालिटी देण्याचा प्रयत्न करेल, स्वस्त देण्याचा प्रयत्न करेल. मग या स्पर्धेमध्ये ना नेहमी जनतेचा फायदा होतो, लक्षात ठेवा. या स्पर्धेमध्ये ना जेव्हा अशी काही कॉम्पिटिशन होते ना तर त्याच्यामध्ये नेहमी जनतेचा फायदा होत असतो. आणि याच्यामुळे इलेक्ट्रॉनिक सारख्या ज्या गोष्टी होत्या ना त्यांच्या वस्तू कमी व्हायला सुरुवात झाली, कारण की सरकार त्याच्यावर खूप मोठ्या प्रमाणात कर लावत होती. तो कर बंद करण्यात आला आणि खाजगी क्षेत्रांसाठी खुले करण्यात आले आणि जवळजवळ प्रत्येक क्षेत्रात देशी आणि विदेशी गुंतवणूक करण्यास मान्यता देण्यात आली. निर्यात वाढवण्यासाठी सरकारकडनं विशेष प्रयत्न करण्यात आले. मग याच्यामध्ये एक्सपोर्ट ओरिएंटेड युनिट्स, एक्सपोर्ट प्रोसेसिंग झोन, ॲग्रो एक्सपोर्ट प्रोसेसिंग झोन, स्पेशल इकॉनॉमिक झोन, त्याच्यानंतर नॅशनल इन्व्हेस्टमेंट अँड मॅन्युफॅक्चरिंग झोन, या सर्वांचा उदय याच्यात झाला. पुढचं, या औद्योगिक धोरणाच्या ना काही मर्यादा होत्या. आता त्या मर्यादा काय झालं की ही पॉलिसी तर लागू केली, परंतु त्याच्या काही वर्षांमध्ये आपल्याला असं दिसलं की इंडस्ट्रीची ग्रोथच काही झाली नाही. ज्या पद्धतीने आज सर्व्हिस सेक्टर आहे, ओके, सर्व्हिस सेक्टरची ग्रोथ झाली, त्या पद्धतीने याची ग्रोथच झाली नाही तेवढी. उत्पादन क्षेत्राला एक स्थैर्य आलं, त्याच्यामध्ये एक स्टॅग्नेशन आलं, स्टॅबिलिटी आली. आणि आता जर पाहिलं फक्त 16% त्याचं जीडीपी मध्ये योगदान आहे. तेच सर्व्हिस सेक्टरचं सगळ्यात मोठं योगदान आहे आणि कृषी सेक्टरचं सर्वात कमी योगदान आहे. ठीक आहे. म्हणजे काय झालं की मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरचं स्टॅग्नेशन झालं. डिस्टॉर्शन इन इंडस्ट्रियल पॅटर्न ओविंग टू द सिलेक्टिव्ह इनफ्लो ऑफ इन्व्हेस्टमेंट. गुंतवणुकीच्या निवडक प्रवाहामुळे औद्योगिक पॅटर्नमध्ये विकृती निर्माण झाली. उदारीकरणानंतर गुंतवणूक सध्याच्या टप्प्यात काही उद्योगांमध्ये भरीव गुंतवणूक होत असताना अभियांत्रिकी, वीज, यंत्रसाधने अशा अनेक मूलभूत आणि धोरणात्मक उद्योगातील गुंतवणूक संत गतीने झाली आणि ज्याची चिंता व्यक्त केली जात आहे. म्हणजे काही क्षेत्रात खूप झाली आणि काही क्षेत्रात काहीच नाही झाले. तर याचा परिणाम या क्षेत्रांवर खूप मोठ्या प्रमाणावर झाला. कुठले क्षेत्र? इंजिनिअरिंग असेल, इलेक्ट्रिसिटी असेल, यंत्रसामुग्री असेल, यांच्यामध्ये खूप कमी इन्व्हेस्टमेंट झालेली होती. कामगारांचे विस्थापन आता माहिती आहे की होणारच आहे. जुन्या इंडस्ट्री बंद पडतील, नवीन इंडस्ट्री चालू होतील, याच्यामुळे मोठ्या प्रमाणावर कामगारांचं विस्थापन झालं. त्याच्यानंतर कार्यक्षमता वाढवण्यासाठी प्रोत्साहनाचा अभाव होता. व्यापार धोरण सुधारणावर पुरेसा भर न देता अंतर्गत उदारीकरणावर लक्ष केंद्रित केल्यामुळे उपभोगाधिष्ठित वाढ झाली. म्हणजे कन्झम्पशन लीड ग्रोथ झाली रॅदर दॅन एक्सपोर्ट लीड ग्रोथ. म्हणजे काय की असं तयार करण्यात आले की जे भारताचीच गरजा भागवेल. जगाची गरज भागवण्याचं काही तयारच केलं नाही. आता तुम्ही मला जगाची गरज का भागवायची आपल्याला? अरे जगाची गरज भागू तेव्हा आपल्याला डॉलर भेटेल, तेव्हा आपला देश समृद्ध होईल. ओके, तर आपल्याला हे पण चालवायचे, कन्झम्पशन लीड ग्रोथ पण चालवायची आणि एक्सपोर्ट लीड ग्रोथ पण आपल्याला वाढवायची आहे. चायनामध्ये या दोन्ही आहेत. चायनामध्ये कन्झम्पशन पण मोठ्या प्रमाणावर आहे आणि एक्सपोर्ट पण मोठ्या प्रमाणावर आहे, म्हणून चायनाकडे आज एवढा पैसा आहे. त्याच्यानंतर वेगली डिफाईन इंडस्ट्रियल लोकेशन पॉलिसी, अस्पष्टपणे परिभाषित केलेले औद्योगिक स्थान धोरण. नवीन औद्योगिक धोरण पर्यावरण हानिकारक परिणामांवर जोर देत असताना योग्य औद्योगिक स्थान धोरण निश्चित करण्यात अपयशी ठरले, ज्यामुळे औद्योगिक हवामानाचा प्रदूषण मुक्त विकास सुनिश्चित होऊ शकेल. ठीक आहे. तर हे पोल्युशन फ्री होण्यासाठीच जे आहे तर ते वेगळी डिफाईन करण्यात आलेलं होतं. थोडंसं अस्पष्ट होतं ते. पुढे आता पुढील मार्ग काय असेल याच्यासाठी? 1956चं धोरण समाजवादी धोरणापासून तर 1991च्या भांडवलशाही पर्यंत आपला हा सगळा प्रवास चाललेला आहे.
परकीय गुंतवणूक मोठ्या प्रमाणावर वाढ झालेली आहे, सरकारचं नियंत्रण कमी झालेलं आहे. आज जे आपण ईज ऑफ डुईंग बिझनेस पाहतो 2018 मध्ये त्याचं स्थान 77 वर होतो. त्याच्यानंतर भारताचं स्थान वाढलं आणि सध्या हा रिपोर्ट बंद पडलाय म्हणून नवीन आकडेवारी आपण घेतलेलीच नाहीये. हा रिपोर्ट सध्यासाठी जे आहे ना तर तो बंद करण्यात आलेला आहे. मेक इन इंडिया, स्टार्टअप इंडिया यांसारखे नवीन नवीन इनिशिएटिव्ह घेण्यात आलेले आहे. त्याच्यानंतर बँकरप्सी अँड इन्सॉल्व्हन्सी कोड 2017, जीएसटी रिफॉर्म्समुळे लॉंग टर्म मध्ये भारताला खूप मोठा फायदा होणार आहे. परंतु अशी काही प्रॉब्लेम आहेत ना की ज्यांच्यामुळे या धोरणाला किंवा भारताच्या इंडस्ट्रियल ग्रोथला कुठंतरी मर्यादा येतात. जसं की वीज टंचाई, इलेक्ट्रिसिटीच राहत नाही. आता तुम्हाला सगळ्यांना अनुभव आला असेल, उच्च किमती खूप हाय असतं. त्याच्यानंतर क्रेडिट कन्स्ट्रेंट म्हणजे लवकर लोन भेटत नाही आणि हाय युनिट लेबर कॉस्ट पण वाढलेली आहे. कशामुळे? लेबर रेग्युलेशनमुळे. राजकीय हस्तक्षेप पण होतो आणि इतर नियामक ओझे सुद्धा भारतीय औद्योगिक क्षेत्राच्या मजबूत वाढीसाठी आव्हाने आहे. मग याच्यासाठी 2018 मध्ये सरकारने ठरवलं होतं की काही पॉलिसी आणूया, पण सरकारने अजूनही काही पॉलिसी आणलेली नाही आहे. नवीन औद्योगिक धोरण जाहीर झालेलं नाही आहे. तर अशा पद्धतीने आजच्या या व्हिडिओमध्ये आपण 1991चं धोरण जे आहे तर ते बघितलेलं आहे. बाकीचे धोरण सुद्धा व्यवस्थित कव्हर केलेलं आहे, ते सुद्धा तुम्ही व्हिडिओ बघून घ्या एका वेळी. आणि 91च्या धोरणावर सर्वात जास्त प्रश्न विचारले जातील म्हणून ते धोरण पुन्हा पुन्हा वाचून व्यवस्थित लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.